सर, सिग्नलच मिळत नाहीये. शेवटचा संदेश होता ब्लॅक फॉरेस्ट मध्ये बॉम्बस्फोट. पूर्ण फॉरेस्ट आपण पालथं घातलंय. इथे कुठे माणसाचा मागमूसही नाहीये. अशा जागी बॉम्ब फोडणार तरी कोण? पण अभिजित, त्या गुन्हेगारांनी जे जे संदेश पाठवले त्याप्रमाणे ते वागलेले सुद्धा आहेत. मला असं वाटतं की बॉम्ब सुद्धा ते नक्कीच फोडणार. एकदा या आय गँगचा कोणीतरी माणूस हाती लागू दे रे, मग बाग यांना नामशेषच करून टाकतो. सर, ते बघा, ती पडीक दिसणारी जागा. कदाचित त्यांनी बॉम्ब तिथेच प्लांट केला असेल. असं वाटतंय या जागेवर बऱ्याच दिवसांपासून कुणी आलं नाहीये. पंकज, जरा तो बॉम्ब डिटेक्टर घेऊन ये. जर या जागी बॉम्ब वगैरे बनवला असेल तर काही ना काही खुणा तर नक्कीच सापडतील. हा, बॉम्बच्या ट्रेसेस तर दाखवत नाहीये. अरे बाबा, पूर्ण जंगल पिंजून काढलंय, पण बॉम्बचा काही थांगपत्ताच लागत नाहीये. सर, कदाचित तो मेसेज वाचण्यात आपली चूक तर नाही झाली. नाही पंकज, त्या मेसेजला आपण बरोबर डिकोड केलंय. स्फोट तर इथे या जंगलातच होणार आहे. इथे आजूबाजूला पाहून तर वाटत नाही की इकडे कुठला स्फोट झालाय. एसीपी साहेबांना इकडची लोकेशन पाठवून द्या. सर, सर, फोन बंद झालाय. सर, मॉनिटर पण बंद झालाय. अरे बापरे, माझा फोन पण बंद पडलाय. फोन बंद झाले, बॉम्ब डिटेक्टर पण बंद आहे. सगळे एकत्र बंद झालेत. योगायोग तर नक्कीच नाहीये. चल गाडीजवळ जाऊया. नाही, गाडी स्टार्ट होत नाहीये. लाईट पण चालू नाहीये. कमाल आहे, एकत्र सगळे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स बंद पडलेत. काय चाललंय काय? सर, हे नक्की कशामुळे होत असेल? Oh no. हा तर मेला. सर, या माणसाने त्याच्यासारखा आपला जीव तर दिला नसेल. नाही पंकज, याच्या पाठीवर 2 गोळ्या लागल्यात.
आणि छातीवर एक लागली आहे. ही आत्महत्या तर नाही आहे, मर्डर आहे. म्हणजे हा बिचारा त्या लोकांपासून जीव वाचवायला पळत असावा. 2 गोळ्या मारल्या पाठीवर आणि जेव्हा खाली पडला तेव्हा समोरून 1 गोळी मारली छातीवर. आय गँगचा कुठला तरी पुरावा असणार याच्याकडे, म्हणून तर याचा जीव घेतला त्यांनी. ओरडण्याचा आवाज तर आता नुकताच आला होता ना. बघ जरा, कुठे आसपास दिसतात का ते लोक? ना कुठला पाकिट आहे ना कुठला आयडी आहे. हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. कोण आहे हा? रघुवीर, सायंटिस्ट रघुवीर. सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर रघुवीर बेपत्ता आहेत. आज सकाळी घरून ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले पण घरी परतले नाहीत. 6 महिन्यांपूर्वी किडनॅप झाला होता हा माणूस. आज मिळालाय तर या परिस्थितीत. याच्या हातावर आणि पायावर रशीचे वळ आहेत. सर सर हे बघा, हे हे झाड, या झाडावर बुलेट्स आहेत. इथे इथे आणि इथे. या इथून बुलेट चालवल्यात म्हणजे रघुवीरजी तिकडून धावत येत असावेत. सर तिकडून धावत येत होते म्हणजे तिकडेच कुठेतरी बांधून ठेवलं असेल यांना. चला बघूया तिथे. अभिजित, हे बघ, हे दोन्ही वेगवेगळे ठसे आहेत. बुटाचे आणि हे पायांचे ठसे आहेत. हे जे अनवाणी पायांचे ठसे आहेत हे तर कदाचित रघुवीरजींचे असतील. आणि बुटांचे गुन्हेगाराचे असतील सर. नाही, गुन्हेगाराचे ठसे एक तर पुढे असायला हवेत किंवा थोडे मागे. हे दोन्ही ठसे एकत्र जातात. याचा अर्थ रघुवीरजींच्या सोबत कोणी दुसरा माणूसही होता ज्याला आय गँगने कैद करून ठेवलेलं होतं. हो, रघुवीरजी आणि हा दुसरा माणूस एकत्रच इथून पळाली असतील ते. सर माहित नाही दुसरा माणूस कुठे असेल. वाचला असेल किंवा आय गँगवाल्यांनी त्याला पुन्हा पकडलं असेल. चला त्या ठिकाणी जाऊन बघूया, कदाचित काही सापडेल. अनेक लोक एकत्र आहेत. अरे बापरे, बाहेर आहे कोणीतरी. मेलाय. माय गॉड, इथे इतकं रक्त पसरले, गोळ्या झाडल्या गेल्यात. काय झाले तरी का इथे? शोधा सगळीकडे. हा, नाही, ही पण मेली. बिचारे, वाटतं की इथे कॅम्पिंग करायला आले आणि त्यांना काय माहित होतं की त्यांच्यासोबत हे असं घडणार आहे. पण सर ही आय गँग निष्पाप लोकांना का मारते? मला वाटतं त्यांना आय गँगच्या बाबतीत असं काहीतरी कळायला होतं जे त्यांना कळायला नको हवं होतं. सर सर जिवंत आहे. सर गोळी फक्त चाटून गेली, पण रक्त खूप गेले. पंकज, फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये, जा पटकन. हे बघ, घाबरू नकोस, आम्ही CID मधून आहोत. काय नाव आहे तुझं? तान्या. आणि माझे फ्रेंड्स. तुमचे फ्रेंड्स आता या दुनियेत. तुमच्या फ्रेंड्सवर खरं तर कोणीतरी हल्ला केलाय. माहित नाही, आम्ही तर कॅम्पिंग साठी आलो होतो. अचानक एक विचित्र दिसणारा माणूस आला. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. कोण आहात तुम्ही? मला वाचवा, मी मोठ्या संकटात.
सापडलं. कसलं कसलं संकट? मोठा अनर्थ होणार आहे. काय अनर्थ होणार आहे? ते पुरावे त्यांच्या हाती लागायला नको. हे तुम्ही कोणाबद्दल बोलताय आणि कोणते पुरावे? बहुतेक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. वाचवा मला, वाचवा मला. हे बघा दादा, तुम्ही निर्धास्त राहा. आमचे काही फ्रेंड्स जंगलात गेलेत लाकडं आणायला. ते आता येतीलच. मग ते तुम्ही सांगाल तिथे सोडून येतील. तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर रघुवीर होते, आता त्यांचा पण खूप झालाय. तुम्ही वेळेत आलात म्हणून, नाहीतर मी सुद्धा वाचले नसते. तानिया ऐक, जेव्हा तो माणूस इथे मदत मागायला आला होता तेव्हा काय घडलं होतं इथे? तो माझा बॉयफ्रेंड समीर त्यांना मेन रोड पर्यंत सोडायला गेला होता आणि तोही परत नाही आला. तेव्हा अचानक काही लोक आले. आणि आमच्यावर गोळ्या झाडू लागले. माहित नाही समीर जिवंत आहे की नाही. अभिजित, जिथे आपल्याला डॉक्टर रघुवीरच्या पावलांचे ठसे मिळाले होते तिथे बुटांचे पण ठसे दिसले होते. ते समीरच्या बुटांचे असतील? असू शकतं. पण डॉक्टर रघुवीर ज्या पुराव्यांबद्दल बोलत होते ते कुठे आहेत? त्यांच्या बॉडीजवळ काहीच नाही मिळालं. असं पण झालं असेल की डॉक्टर रघुवीराने ते पुरावे समीरकडे दिले असावेत आणि तो आय गँगच्या त्या सापळ्यातून सुटला असेल. पळाला असेल तर चांगलंच आहे. जर का गँगच्या हाती लागला तर ते सोडणार नाहीत. या समीरला लवकरात लवकर शोधला पाहिजे, तो आय गँगच्या हाती लागण्याआधी. पण सर, या आय गँगने मिस्टर रघुवीरनं पकडून का ठेवलं होतं? ही जी जंगलात वीज घालवली आहे ना, हे कदाचित रघुवीरजींकडून करवून घेतलंय. एकदा जर का आपल्याला हे कळलं ना की रघुवीरजींना बंदिवासात त्याने कोणत्या जागी ठेवलं होतं, मग त्यांना शोधणं काही मोठी गोष्ट नाहीये. असेल तर या जंगलातच ना. तानिया, हे बघ, समीरला वाचवण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. ओके? हो सर. तानिया, आधी हे सांग की जेव्हा तुम्ही सगळे या जंगलात आला होतात कॅम्पिंगसाठी, तेव्हा तुम्ही लोकांनी काही ऐकलं किंवा पाहिलं जे तुम्हाला फार विचित्र वाटलं? नाही सर. शांतपणे आठवून सांग. कोणा माणसाला पाहिलं होतं किंवा कोणी जनावर? कसला आवाज? काहीही? हेलिकॉप्टर सारखा आवाज आला होता. मला वाटलं मला भास झाला असेल, कारण या जंगलात हेलिकॉप्टर कुठून येणार? म्हणजे त्या गँगकडे हेलिकॉप्टर पण आहे इथे. एकदा जर समजलं की ते कुठे उतरवलंय तर त्यांच्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचू शकतो. अच्छा, जेव्हा तुम्ही या जंगलामध्ये आला होता तेव्हा तुम्ही जंगलाचा नकाशा आणला होता? हे बघा, या जंगलात तर सगळीकडे झाडच झाड आहे. इथे ही एक जागा मोकळी आहे आणि इथे या 2 जागांवर झाडं कमी आहेत. इथे उतरवलं असेल. ठीक आहे, चल जाऊन बघूया. पूर्वी पंकज, तानियावर लक्ष ठेवा, आम्ही बघून येतो. सर, दया, बोल ना. या इथे बघ, शेकोटी पेटवली होती. अशी शेकोटी तर तिथे पण आहे. हे बघ ना. या जागी आणि तिथे पण. बघून असं वाटतं की पूर्ण वर्तुळ बनवलं होतं. हो, त्यामुळे रात्री जेव्हा इथे चॉपर उतरवलं जाईल ना तेव्हा त्यांना उजेड दिसेल लँडिंग करताना. दया, जर चॉपर इथे उतरवला आहे ना तर त्यांचा ठिकाणा सुद्धा इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल. डिफेन्स एरिया? पण इथे आजूबाजूला तर असा कोणताही बेस नाहीये मिलिटरीचा. होऊ शकतं की पूर्वी कधीतरी हा मिलिटरीचा डिफेन्स एरिया होता आणि इथे कोणाचा आता वावर नाहीये, त्यामुळे या गँगने या जागेवर आपला अड्डा बनवला असेल.
हे पाहिलंस म्हणजे रघुवीरजींना इथेच बांधून ठेवलं होतं आणि इथे त्यांच्याकडून जबरदस्तीने कुठलं तरी काम करून घेत होते. मेमरी चिप आहे. त्यांचं काहीतरी रहस्य असेल यात. अरे हा तर एक आर्टिकल आहे रघुवीरजींचं. म्हणजे ते जे प्रयोग करत होते त्याबद्दल. हे असं काम करेल की याच्यामुळे सगळी विजेची उपकरणं बंद होऊन जातील. हो, म्हणजे हा जो अंधार इकडे झालेला आहे तो या हत्यारामुळेच तर नाही. शक्य आहे. ब्लूप्रिंट आहे बॉम्बची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वेपन. हो, तर रघुवीरनं या आय गँगवाल्यांनी यासाठी किडनॅप केलं होतं की ते त्यांच्यासाठी हा EMP बॉम्ब बनवून द्यावा. आपल्याला वाटत होतं की कुठला नॉर्मल बॉम्ब असेल, RDX सारखा बॉम्ब जो कुठेतरी स्फोट होईल. पण हा होता EMP बॉम्ब ज्याचा वापर हे लोक इथे करून झालेत. म्हणूनच आपली जितकीही काही इलेक्ट्रिक उपकरणं होती ती चालत नव्हती. गाडी बंद झाली होती. मोबाईल फोन काहीच चालत नव्हतं. पण जर का अशा कोणत्या बॉम्बचा वापर करायचाच होता तर मग इथे जंगलात का केला? कुठेही करू शकले असते. हॉस्पिटल, एअरपोर्ट, कॉलेज, शॉपिंग मॉल या अशा सुनसान जंगलात कशाला केला? कदाचित हा ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. आणखी एक ब्लूप्रिंट मिळाली. ही बी, याच्यावर बी लिहिलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वेपन बी. दुसरी ब्लूप्रिंट आहे बॉम्बची. हो, जंगलात जो स्फोट केला गेला तो फक्त टेस्ट करण्यासाठी केला गेला होता. हे पाहण्यासाठी की ब्लॅकआउट व्यवस्थित काम करतोय की नाही. असली बॉम्ब तर कुठे दुसरीकडेच फोडणार आहेत. अशा जागी जिथे जास्त नुकसान आणि सर्वनाश होऊ शकेल. तर मग रघुवीर स्वतःबरोबर काहीतरी महत्त्वाचं सामान इथून घेऊन गेले असावेत, जसं की बॉम्बचा ट्रिगर किंवा मग बॉम्बचा असा भाग ज्यामुळे ब्लास्ट नाही होणार. आणि आता ती वस्तू समीरच्या जवळ असेल. समीर त्या लोकांच्या हाती लागता कामा नये. आणि लवकरात लवकर शोधला पाहिजे त्याला. तू बरी होशील. ओके, काही होणार नाही तुला. पूर्वी हं. तान्याची तब्येत जरा जास्त बिघडलेली वाटते. तिला काही होणार नाही ना? पंकज, ताप खूपच वाढलाय आणि हे इन्फेक्शन वाढतच चाललंय. मी जे काही करू शकत होते ते सगळं केलंय, पण आता तिला तर डॉक्टरची गरज आहे. पंकज, दया सर आणि अभिजित सर पण नाही आले तसं. पूर्वी नक्कीच आय गँगवाले असतील. तू एक काम कर, तू तानियाला घेऊन इथून निघून जा. अभिजित सर आणि दया सरांना शोध. मी यांना बघून घे. नाही 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 नाही, अजिबात नाही. पूर्वी मी तुला एकटं नाही सोडून जाणार. या आय गँगचा सामना आपण दोघांनी मिळून करूया. पंकज, वाद घालू नकोस. तू जा इथून. नाही, मी तुला एकटी नाही सोडून जाणार. खरं सांगतोय, तूच जा. पंकज, ओ नो. आता कदाचित आपल्यापैकी कोणीच जाऊ शकणार नाही. ए, थांबा. ए, आगे हो. ए, थांबा तिथेच. ए, पंकज, पूर्वी, तानिया. अरे कुठे गेले? अरे पंकज,
नाहीये. इथे तर नाहीये. कदाचित ते गँगच्या हाती नाही लागले ना. पूर्वी, पंकज, इथे तर कोणीच नाहीये. अरे हे तर पूर्वीचं अक्षर आहे. RA. असं वाटतं की आपल्यासाठी काही संदेश लिहायचा होता. त्याआधीच काहीतरी गडबड झाली. हो, पण आरेचा अर्थ काय असू शकतो? RA रेडिओ हेही असू शकतं ना. हो, कारण त्या नंबर स्टेशनवर पण मेसेजेस रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारेच पाठवले जात होते. आणि आता या ब्लॅकआउट नंतर मोबाईल फोन तर कामच करत नाहीये. फक्त रेडिओ चालू आहे आपसातील संपर्कासाठी. आणि कदाचित या EMP बॉम्बचा परिणाम रेडिओ फ्रिक्वेन्सीवर नाही होत. आपल्या गाडीमध्ये आहे रेडिओ. दया, हां? इथे काहीतरी लाईट सारखं दिसतंय ना. हो, पूर्वी आणि पंकजला कदाचित तिकडेच घेऊन गेले असते ते लोक. चल जाऊन बघूया आपण. इतक्या घनदाट जंगलाच्या मधोमध चांगलं वसलेलं गाव आहे. पण इथे तर एकदम सामसूम आहे, कोणीच दिसत नाहीये. किती अंधार आहे. पडतो बघा, आम्हाला नका मारू साहेब. बरं झालं साहेब तुम्ही इथे आलात. तुम्ही येण्याच्या काही वेळापूर्वी काही लोक आली आणि गावात हाहाकार माजवून निघून गेले साहेब. का? काय केलं त्या लोकांनी? साहेब इथे राहणाऱ्यांच्या घरात एकेका माणसाच्या घरात घुसून त्यांच्या घरातलं सामान उलटपुलट केलं. ते साहेब ते एका मुलाला शोधत होते. तोच तो समीर असेल. अच्छा, त्या लोकांच्या येण्या अगोदर कोणी मुलगा इथे आला होता आश्रय मागायला? नाही साहेब, कुणी नाही आलं. एकेकाच्या घरात जाऊन आपल्याला शोधावं लागेल. हा समीर त्यांच्या हाती लागलेला नसू दे. अभिजित, एक मिनिट, घाबरू नका. आम्ही CID मधून आहोत. हे सांगा की कोणी अनोळखी माणूस इथे आलाय का? काम मागायला किंवा मदत मागायला? नाही, कोणीच नाही. या दरवाजावर इथे रक्त कसलं लागलंय? रक्त? कुठलं रक्त? मला माहिती आहे तुमच्याकडे काही उत्तर नाहीये. घराची झडती घ्यावी लागेल आम्हाला. मला नका मारू. माझ्याकडे कोणतंही सामान नाहीये. ए, बाहेर निघ. कोण आहेस तू? समीर? अहो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहितीये? तुझी मैत्रीण तानियाने सांगितलं. तानिया? तानिया ठीक तर आहे ना? हा, ती तर आता ठीक आहे. पण तुझे बाकीचे मित्र तर या दुनियेमध्ये नाही राहिले. काय? मी तर त्यांची मदत करायला गेलो होतो. मला काय माहिती की हे सगळं असं होईल. त्यांचं नाव डॉक्टर रघुवीर होतं. खूप मोठे वैज्ञानिक होते ते.
अच्छा, त्यांनी तुला काही कोणती गोष्ट दिली होती का लपवण्यासाठी, ठेवण्यासाठी? नाही सर, त्याने काहीच दिलं नव्हतं. ते तर पुन्हा पुन्हा हेच म्हणत होते की त्यांना इथून कसंही करून पळायचंय, नाहीतर ते लोक त्यांना पुन्हा पकडतील. आणि मग अचानक ते गुन्हेगार आले आणि धनाधन गोळ्या चालवू लागले. सर, मी कसा तरी तिथून जीव वाचून पळालो आणि इथे येऊन लपलो. जर ते समीरकडे नाहीये म्हणजे डॉक्टर रघुवीरने ते पुरावे आणि सामान कुठेतरी लपवून ठेवलं असेल. ज्याप्रमाणे पूर्वी पंकज आणि तानिया त्या गुन्हेगारांच्या हाती लागले होते, तसंच हे सामान पण त्यांच्या हाती लागलं असेल. मी जरा पुन्हा एकदा रेडिओ चेक करतो. बॉस, आम्ही सगळीकडे बघितलंय, तो नाही भेटला. ठीक आहे, एक काम करा, फॅक्टरीमध्ये परत या, प्लॅन बी चालू करूया. एक तर पुरावे मिळाले नसतील या लोकांना, किंवा मग समीर. आता हे तर फॅक्टरीत पोचल्यावरच कळेल. पूर्वी आणि पंकज पण तिथेच असतील. इथे आजूबाजूला कुठली फॅक्टरी आहे का? इथे तर कोणीच नाहीये. पंकज, पूर्वी. पंकज, तू ठीक आहेस ना? पूर्वी, कसे आहात तुम्ही दोघं? हा सर, तुम्ही इथे यायला नको होतं सर. तुम्हाला इथे बोलवण्यासाठीच त्यांचं हे कारस्थान होतं सर. काय? प्लीज इथून निघून जा सर. कारस्थान? काय बोलताय तुम्ही लोक? हा? ओ नो. मागे वा, मागे वा, मागे. चला, सांभाळून मागे वा. पूर्वी, सांभाळून. दया, ती बॅटरी. तुम्ही लोक मागे वा. अरे तुम्ही लोक मागे वा इथून, मागे वा पटकन, लवकर मागे, सांभाळून. आय गँग गोंधळ घालून ठेवला या गँगने. आजपर्यंत असं कोणी गुन्हेगार नव्हतं, अशी कोणती गँग नव्हती जी आपल्या हातून निसटून गेलीये. आणि ही आय गँग ही आपल्या हाती लागत नाहीये. का लागत नाहीये? सर, यांना जर लवकरात लवकर नाही रोखलं गेलं तर हे अपराधाचा कॅन्सर पूर्ण दुनियेत पसरवून टाकतील. हो अभिजित, दुसरा EMP ब्लास्ट होण्या अगोदर यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल, यांना पकडावं लागेल. पण सर, आपल्याला हे कसं कळणार की ते दुसरा बॉम्ब कोणत्या जागी ब्लास्ट करणार? ते लोक तर निघून गेले होते तिकडून. कदाचित त्यांच्या हाती ती खास वस्तू लागली होती जी डॉक्टर रघुवीरांकडे होती. अभिजित, आठवतंय दयाला ती चिप मिळाली होती बंकर मध्ये? बघा, त्या चिप मध्ये काही ब्लास्टचे डिटेल्स आहेत का? सर, ती चिप पासवर्ड प्रोटेक्टेड होती, पण मी तिचा पासवर्ड क्रॅक केलाय. 1 मिनिट सर. ते बघा. माय गॉड, याच्यात तर बॉम्ब कसा बनवायचा त्याची माहिती दिलीये आणि त्याचे होणारे इफेक्ट सुद्धा. आणि कुठे कुठे स्फोट होऊ शकतो त्याची पण माहिती आहे. गव्हर्नमेंट्स, कम्प्युटर, नॅशनल सिक्युरिटी साईट, एरोप्लेन्स. प्लेन मध्ये जर हा स्फोट झाला तर सर प्लेन क्रॅश. हा बॉम्ब सुद्धा तितकाच खतरनाक आहे जितके बाकीचे बॉम्ब आहेत, कदाचित त्याहीपेक्षा जास्त. सर, इथे तर खूपशा जागा दाखवल्यात.
यांपैकी ते कोणत्या जागी हल्ला करणार आहेत हे समजलं असतं तर. सर, याचं उत्तर या चिपमध्येच आहे. हे बघा सर. हे बिजली बादल हे आहे काय? सर, हे बिजली आणि बादल हे दोन्ही शब्द चिपमध्ये ठासून भरले. मला तर असं वाटतंय की जो विजेचा ब्लॅकआउट झाला होता हा त्याचा कोड असावा. नाही 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 नाही, हा कोडवर्ड बरोबर आहे, पण हा विजेच्या ब्लॅकआउटचा कोडवर्ड नाहीये. हा कोडवर्ड ब्लास्ट कुठे होणार आहे त्याचा आहे हा. सर, पूर्वी तर नंबरच्या मार्फत हे लोक संदेश पाठवत होते. आता कुठला तरी नवीन प्रकार काढला या आय गँगने संदेश पुढे पाठवण्याचा. हा, लोकेशला बोलवून घ्या. बिजली बादल, BIJLEEE BADAL. ओके, समजा या अक्षरांकडे अक्षरांसारखं नाही, त्याऐवजी नंबर्स म्हणून पाहूया. ते कसं लोकेशजी? मी समजावतो फ्रेडी. समजा A चा नंबर आहे 1, B चा 2, C चा 3, D चा 4, तसेच A to Z म्हणजे 26 अल्फाबेटचे 26 नंबर्स 1 ते 26 मध्ये मिळतील. आणि आता जर आपण बिजली बादल या अक्षरांना डिकोड करतोय नंबर्सच्या सहाय्याने, तर नंबर येतील 2, 9, 10, 1, EE, 5, 5. बादल इज इक्वल टू 1, D4A 1, L 2. तर ही डिकोडिंग आहे 29101255 214112. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अंकांचा. पण सर, पुस्तकातला ISD नंबर तर 13 अंकांचा असतो ना? हो, तर मग हा कुठला नंबर असू शकेल? 14 अंक असलेला. अभिजित, मान्य केलं, हा ISB नंबर नाहीये, दुसराच कुठला तरी नंबर. आणि हा 29, हा 29 29 आहे, आणि 1 0 हा तर 10 होतोच आहे. मग ही तारीख नाही होणार 29 ऑक्टोबर? सर, 29 ऑक्टोबर तर 2 दिवसापूर्वीच होती. आता बाकी राहिले 10 नंबर. ISB नंबर असतो 13 अंकांचा, तर मग हे 10 अंक हे कसले असतील? कोणाच ठाऊक, कुठला तरी ISB नंबरच असेल. काय वाटतं? पण 13 अंकाचा ISBN नंबर फक्त पुस्तकांचा असतो. न्यूजपेपर, मॅगझिन आणि दुसऱ्या एडिटोरियलचा ISSN, याचा अर्थ इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. तर मग अभिजित, कदाचित हे 8 जे नंबर आहेत ते ISS नंबर आहेत, आणि बाकी 2 मासिका किंवा वर्तमानपत्राची पानं सुद्धा असू शकतात. पंकज, एक काम कर, 29 ऑक्टोबरची जितकी काही मासिका आणि वर्तमानपत्र आहेत त्या सगळ्याची लिस्ट काढ आणि शोध की हा ISS नंबर कोणाचा आहे. सर, सर, हा कुठला तरी न्यूजपेपरचा ISS नंबर आहे. मुंबई मेल कुठल्या कॉन्फरन्स बद्दल आहे. टर्की, इराण आणि अफगाणिस्तानचे काही प्रतिनिधी आलेत आपल्या देशामध्ये. 1 नोव्हेंबरला कॉन्फरन्स होणार आहे. तेलाच्या पाईपलाईनचा व्यवहार पक्का होणार. टर्कीचे प्रतिनिधी मिस्टर हसनच्या प्रयत्नांनी हा पाईपलाईनचा व्यवहार होणार आहे. बापरे, म्हणजे सर, इथे स्फोट घडवणार आहे ही आय गँग. यांच्या निशाण्यावर टर्कीचे प्रतिनिधी आहेत. माय गॉड अभिजित, आज 1 नोव्हेंबर आहे. हा EMP ब्लास्ट तर कधीही होऊ शकतो.
गाडी का थांबवलीस? सर मी नाही थांबवली, आपोआप थांबली आहे. आपोआप बंद झाली सर. EMP वाटते की या जागेवर EMP बॉम्बचा परिणाम होतोय. वॉकी सुद्धा चालत नाहीये. एसी का बंद झाला? सर सगळ्या गाड्या बंद पडल्यात आणि वॉकी टॉकी पण काम करत नाहीये. उतरा तुम्ही, कम ऑन फास्ट. सर गाडी आपोआप बंद झाली आणि वॉकी सुद्धा काम करत नाहीये. गार्ड्स कव्हर करा. सर कळत नाही, अचानक गाड्या बंद पडल्या आणि कोणतीही उपकरणं काम करत नाहीयेत आणि मोबाईलला सुद्धा नेटवर्क नाहीये. बाजूला वा. आर यू ऑल राईट? समीर, तू? समीर नाही, सूरज. खरा समीर तर कधीच मेलाय. खरा समीर मेला नाहीये, त्याला तू मारलंयस आणि स्वतः समीर बनून फिरतोयस. खऱ्या समीरला मारून मीच त्या गावकऱ्यांना धमकावलं. जर कुणालाही माझ्याबद्दल सांगितलं तर दोघांचा पण जीव घेईन मी. नाही. जाणून बुजून तुम्हा CID वाल्यांना मी त्या फॅक्टरीच्या जागेवर घेऊन गेलो, जेणेकरून तुम्हा सगळ्यांना तिकडेच मारता येईल. स्वप्न बघणं बंद कर. CIDची चिता जाळणारे खूप आले आणि खूप गेले. चिता तर आता तुम्हा लोकांची जळेल. अभिजित, गाडीतलं जरी पेट्रोल संपलं तर गाडी संपत नाही. त्यात पुन्हा पेट्रोल भरलं जातं आणि गाडी परत सुरू होते. आमची गँग पण तशीच आहे. पुन्हा पेट्रोल भरणार, पण यावेळी गाडी कुठे थांबेल याचा तुम्ही अंदाज पण नाही लावू शकणार. यावेळी तुमची गाडी आमच्या तुरुंगाच्या गजाआड थांबणार आहे. तुझ्या गँगचा बॉस कोण आहे त्याचा तुम्हाला कधी पत्ता नाही लागणार.